छान दिसतायत अगदी पारंपरिक साजामध्ये. थँक्यू. जसं प्रत्येक 31ला आपला एक प्लॅन असतो की हे माझं रेझोल्युशन आहे, मला हे करायचं आहे. तर मराठी नवीन वर्षाला काही रेझोल्युशन कधी केलं आहे का आणि ते संपूर्ण फलित झालं आहे का त्याचं? खरं सांगू तर मी कधी नाही केलं. तू केलं? मी पण नाही केलं, पण आय ऑलवेज हॅव अ प्लॅन बी. कारण कसं असतं की मराठी न्यू इयरला म्हणजे लहानपणापासून ज्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करत आलो ते मला एवढंच माहिती आहे की घरात गोंड्याची फुलं आणायची, ती त्या फुलांचं तोरण दरवाजात लावायचं, मग आई गुढी तयार करते म्हणजे सजवते आणि सजवल्यानंतर ती गुढी उभारायची, त्याला पूजा करायची, त्याच्यावर पाणी सोडायचं, सगळ्या गोष्टी. मग त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आहे आणि तो क्षण म्हणजे गुढीपाडवा. श्रीखंडपुरी बनवायची घरी आणि ती सगळ्यांनी मिळून बसून खायची. हे सगळं म्हणजे आणि तो सुट्टीचा दिवस एवढंच माहिती होतं आजपर्यंत. न्यू इयर हे सेलिब्रेशन केलं पाहिजे हे माहीत नव्हतं आणि हे चिरायुनी मी सांगेन की त्याने हे फर्स्ट टाईम केलं अशा पद्धतीने. आधीही होत आलं आहे, पण ज्या पद्धतीने आता न्यू इयर सेलिब्रेशन होतं आहे हे त्याच्याने असं वाटायला लागलं की अरे यार आता पार्टी तो बनता यार. कारण खरं सांगू ना 31st म्हटलं की आपण तयार होतो, काय घालायचं, वेस्टर्न पाहिजे, गाऊन पाहिजे, शोधाशोधी असते घरी, अरे क्या पहनने वाली क्या नाही. 31st न्यू इयर आ रहा, तर त्याचं स्वागत आपण तशा पद्धतीने करतो, रात्रभर बाहेर असतो, नाचतो, गातो. पण आपलं न्यू इयर म्हटल्यानंतर नथ घातली पाहिजे, साडी नेसली पाहिजे, म्हणजे आपला साधा शृंगार हा आहे आणि त्याचा प्राऊड फील होतं आहे मला की खूप छान वाटतं. आज मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पण बाहेर पण गुढी उभारलेली आहे, तर ते बघितल्यानंतर असं वाटतं की यार आय एम सो लकी यार की आपण ह्या मराठी घरात जन्माला आलो. खरंच. तुझ्या काय आहे, तुझं कधी रेझोल्युशन झालं आहे का किंवा गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुझी अशी काही आठवण आहे का की तू दरवर्षी ते फॉलो करते? आठवणी तर भरपूर आहेत, ते काही एका इंटरव्ह्यूमध्ये होणार नाहीत कारण खूप फुटेज लागेल त्यांना फ्रँकली से. बघ केली आहे. पण आता ह्यापुढे काय करायचं ह्याच्यावरती कल जास्त आहे आणि येत्या 2017 आणि याची पुढची वर्ष हे जास्तीत जास्त, कारण आम्ही कलाकार आहोत तर एक कलाकार म्हणून मराठी आणि मराठी बाण्याला आणि महाराष्ट्रीयन पद्धतींना त्या संस्कारांना पुढे घेऊन जायचं आहे. ह्याची गुढी मात्र आम्ही उभारलेली आहे असं मला वाटतं आणि आय थिंक बिन द यंग जनरेशनचे आपण जसे आयकॉन नेहमी ठरवलेलं गेलेलो आहोत, तर आय थिंक त्यांच्यासाठी काय नक्की गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो. आज जर तू राहचलत्या विचारशील तर कदाचित तो बिचकेल उत्तर द्यायला, तर त्याचं कारण मात्र त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा विडा आम्ही घेतलेला आहे आणि तो मात्र आपल्या यंग जनरेशनना पोचवावा. आणि कलाकार म्हणून तर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी वाढते ना, तर आय थिंक गुढी उभारलेली आहे आणि आज चिरायूच्या निमित्ताने ती गुढी आमच्या हाती लागली. आज आम्ही स्वतः खरं गुढीपाडवा उद्या आहे तर आत्ताच गुढी उभारायला मिळाली, त्याचा खरंच खूप आनंद आहे. न्यू इयरशी रिलेटेड काही म्हणजे पुढे काय असणार, व्हॉट आर द प्लॅन्स फॉर बोथ ऑफ यू? प्लॅन लुक मोर ब्युटिफुल. येस. आणि टिल द एंड म्हणजे आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एकत्र राहणार आहोत. एक्झॅक्टली. सो दॅट्स अ गुड प्लॅन. कारण खूप चांगली सोबती मिळणं हे पण खूप गरजेचं आहे आयुष्यात आणि कमी लोकांना मिळतं आणि असं आमचं बॉन्डिंग आहे आणि आय थिंक मला असं वाटतं हे बॉन्डिंग आयुष्यभर असंच राहू. हो. सो तुम्ही आमच्या एंडला पण असंच येऊन विचारायचं आम्हा दोघांना, अरे तुमचं काय प्लॅन आहे. सो नाईस. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. Thank you very much.